भारताचिया महारथाया सारे मिळूनी ओढूया पायी गती हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया ध्येय पथावर डोळे खिळवू श्वासामध्ये निश्चय मिळवू परस्परांच्या चालीमध्ये एकतानता साधूया पायी गती हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया व्यक्ती जीवना लगाम घालू समष्टी भावे क्षण क्षण तोलू सममूल्यांची समरसतेची ध्वजा लौकिक उभवूया पायी गती हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया वैभव वेड्या टापा टापा समूर्त त्यागान कोत थापा जीवन साधन कर्म फलाविण अखंड यात्रिक होऊया पायी गती हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया कोण रथी कोण सारथी कसली चर्चा ही व्यर्थी परम पवित्रे जीवन सूत्रे रथचक्राना बांधूया पायी गती हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया भारताचिया महारथाया सारे मिळूनी ओढूया पायी गती हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया मी ओंकार रत्नाकर शेल्लरकर, संयोजक विश्वसंवाद केंद्र देवगिरी प्रांत या वेबिनारमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण सर्वच जण कोरोना या महाभयंकर आपत्तीचा सामना करीत आहोत. निर्माण झालेली ही भयंकर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आपण सर्वच जण प्रयत्नशील आहोत. या कठीण प्रसंगातून भारत समर्थपणे आणि सक्षमपणे पूर्ववत उभा राहील याची आपल्या सर्वांनाच खात्री आहे आणि म्हणूनच आपण या आजच्या वेबिनारचे आयोजन केलेले आहे. आजच्या वेबिनारचा विषय आहे भारताला लाभलेली लखलखीत संधी आणि हा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी आपल्याला लाभलेले वक्ते आहेत ज्येष्ठ विचारवंत लेखक व भारती वेब लिमिटेडचे संचालक माननीय श्री प्रशांत जी पोळ. मी मान्य प्रशांतजींना अशी विनंती करतो की त्यांनी या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. देवगिरी विश्वसंवाद केंद्राच्या या व्यासपीठावर एक अत्यंत वेगळ्या अशा परिस्थितीमध्ये आपण भेटतो आहोत. आज पूर्ण जगावर चीनी व्हायरस कोविड-19चं सावट आहे. संपूर्ण जग या महामारीला तोंड देत आहे आणि जगाच्या तुलनेने आपण आपल्या भारताची परिस्थिती जर बघितली
तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण या महामारीला तोंड दिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजच्या घडीला पूर्ण जगामध्ये जवळपास 34 लाख या महामारीचे संक्रमित आहेत आणि त्याच्या तुलनेने भारतात जर बघितलं तर ही संक्रमितांची संख्या 40,000 आहे. पूर्ण जगामध्ये मृतांचा आकडा हा 2,44,000 आहे. तर भारतामध्ये कोविड-19 मुळे मरण पावलेल्यांची संख्या ही 1300 आहे फक्त. त्यामुळे जगाच्या तुलनेने आपण या महामारीला फार चांगल्या पद्धतीने तोंड दिलेलं आहे, देतोय असं चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. आणि आजच्या घडीला जे पुढारलेले देश आहेत, जे प्रगत देश आहेत, ज्याला मॉडर्न कंट्रीज आपण म्हणतो, ज्यांच्याकडे सर्व सुखसोयी सुलभतेनं उपलब्ध आहेत, त्या देशांची काय परिस्थिती आहे? युरोपमध्ये हाहाकार उडालेला आहे. पूर्ण जगाची एक क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. पूर्ण जगाच्या 1/3 संक्रमित एकट्या अमेरिकेत आहेत. अमेरिकेत आज संक्रमितांची संख्या 11,60,000 आहे. तर एकट्या अमेरिकेत मरण पावलेल्यांची संख्या ही 67,000 आहे. आणि त्यामुळे असा देश ज्याच्या चौपट लोकसंख्या आपली आहे, अमेरिकेच्या चौपट लोकसंख्या आपली आहे, आणि तरी सुद्धा आपण या महामारीला अत्यंत यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने आतापर्यंत तोंड दिलेलं आहे. आणि त्यामुळे भारताची प्रतिमा ही एक कणखर देश अशी निर्माण झाली आहे आणि होते आहे. या महामारीच्या सुरुवातीलाच आपण इराणला जे टेस्ट लॅब बनवून दिली, टेस्ट किट्स दिल्या, त्यांना सर्वस्वी मदत केली, आणि इराण बरोबरच इतर देशांनाही आपण ज्या पद्धतीने मदत केली, त्या सर्वांवरून भारत हा एक परिपक्व, सर्वांना मदत करणारा, मजबूत देश अशा पद्धतीनं जगासमोर पुढे आलेला आहे. या 2 महिन्यात जगाचं राजकारण बरंच बदललेलं आहे. जगाचे डायमेन्शन सुद्धा बरेच बदललेले आहेत. आणि त्यामुळे आता येणाऱ्या भविष्यामध्ये जगाची टोकं ही सुद्धा बदललेली असतील. ही जी महामारी आहे, हा जो व्हायरस आहे, चीनी व्हायरस, याच्यामुळे जो क्रायसिस निर्माण झालेला आहे, त्या क्रायसिस या शब्दाला जेव्हा आपण चीनी भाषेत लिहितो तेव्हा चीनी भाषा ही चित्रलिपी आहे, पिक्टोरियल च्या स्वरूपात लिहिली जाते. तर त्या 2 चित्रांद्वारे क्रायसिस हा शब्द चीनी भाषेमध्ये लिहिला जातो. मग ती कुठलीही चीनी भाषा, कुठलाही डायलेक्ट असो, ओल्ड मेंडारिन असो, नवीन मेंडारिन असो, तायवानीज चीनी असो, कुठल्याही भाषेमध्ये त्यातल्या पहिल्या चित्राचा स्वतंत्ररित्या अर्थ होतो डेंजर, आणि त्यातल्या दुसऱ्या चित्राचा अर्थ होतो अपॉर्च्युनिटी. याचा अर्थ या डेंजर मधून निर्माण झालेली अपॉर्च्युनिटी किंवा संकटातून निर्माण झालेली संधी. आणि मला वाटतं की या कोरोनाच्या या पूर्ण जागतिक महामारीनं भारतासमोर एक सुवर्ण संधी आणून ठेवलेली आहे. ही अभूतपूर्व अशी घटना आहे. याच्या आधी जगामध्ये अशा पद्धतीचा लॉकडाऊन, अशा पद्धतीचं कार्यबंदी किंवा अशी परिस्थिती उद्भवलेलीच नव्हती. तर अनेकांना अशा पद्धतीच्या परिस्थितीची अपेक्षा पण नव्हती, अनुभव तर नव्हताच. आणि म्हणून याच्यातून संकट निर्माण होण्याच्या ऐवजी आपल्या समोर एक खूप चांगली संधी निर्माण होते आहे, हे आपण नीट बघितलं पाहिजे. एक मला या प्रसंगी शिवाजी राजांचं एक उदाहरण आठवतं. शिवाजी राजांना त्यांचं स्वराज्य स्थापून एक 10-12 वर्ष झाली असतील, आणि त्यांच्या या सर्व घटना वाढतायत हे बघून विजापूरच्या दरबारने त्यांच्यावर अफझल खानासारखा महाप्रचंड बलाढ्य असा सरदार त्यांच्यावर पाठवला.
अफजल खानाच्या बद्दल सर्वांनाच माहित होतं, अत्यंत बलाढ्य क्रूर अशा पद्धतीचा सरदार आहे. जवळपास 30-35 हजाराची चतुरंग सेना घेऊन तो शिवाजींना पकडण्यास, पराभूत करण्यास निघाला. एकट्या विजापूर दरबारलाच नाही, तर या परिस्थितीवर लक्ष ठेवून असणाऱ्या मोगलांना, तिकडे फिरंग्यांना, इंग्रजांना, वलंदेज, फ्रान्सिस या सर्वांना वाटलं की आता शिवाजीचं राज्य चिरडल्या गेलं. शिवबांनी मात्र अत्यंत संयमानं, धीर न सोडता, घाबरल्याचं नाटक करत अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं, जावळीच्या जंगलात आणलं आणि 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याला समाप्त केलं. साधारणतः इतिहासामध्ये इथपर्यंत आपण कथा ऐकतो साधारणतः, आणि मग शिवाजीच्या बाकीच्या गोष्टी या आपण ऐकत पुढे जातो. पण खरी गंमत ही याच्या पुढेच आहे, आणि ज्याच्या योगे द बॅटल ऑफ प्रतापगड ही अनेक देशांमध्ये स्ट्रॅटेजिक वॉरफेअरच्या अंतर्गत शिकवल्या जाते. कारण अफजल खानाला मारल्याच्या नंतर शिवाजी फक्त त्यांचे रक्ताळलेले कपडे बदलण्याकरता वर प्रतापगडावर गेले. त्यांनी विश्रांती नाही घेतली. त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांचा सन्मान केला आणि ताबडतोब तसेच रात्रीच ते सरळ विजापूरकरांवर चालून गेले दक्षिण दिशेला. त्याच वेळेस त्यांनी आपले सेनापती नेताजी पालकर यांना सरळ विजापूरच्या दिशेने पाठवलं, पूर्वेला. आणि दौलोजी नावाचे त्यांचे जे एक दुसरे सरदार होते त्यांना त्यांनी कोकणात पाठवलं, पश्चिमेला. एक प्रकारे त्रिशूळ त्यांनी हा विजापूरकरांवर सोडला. आणि 28 नोव्हेंबर 1659 बरोबर 18व्या दिवशी, अफजल खानाला मारल्याच्या 18व्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य असा पन्हाळगड काबीज केलेला होता. तिकडे नेताजी पालकरांनी विजापूरच्या अक्षरशः वेशीच्या जवळ जाऊन जवळपास विजापूरकरांच्या छातीत धडकी भरवली होती आणि प्रचंड लूट घेऊन तो स्वराज्यात परत आलेला होता. अफजल खानाच्या सेनेची ही प्रचंड लूट शिवाजींना मिळालेली होती आणि दौलोजींनीही काही किल्ले जिंकलेले होते. 18 दिवसात छत्रपतींचं स्वराज्य हे दुपटीच्या वर झालेलं होतं. संकटाला संधीत बदलण्याचं यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण हे इतिहासात मिळत नाही. त्यामुळे संकट येतात, त्या संकटांना संकट म्हणून न बघता जर आपण त्या संकटांना संधी म्हणून बघितलं तर बरंच काही बदलू शकतं. आणि आत्ताची जी परिस्थिती समोर दिसते ती परिस्थिती बघता असं वाटतं की आपल्याला या संकटाला संधीत बदलणं हे सहज शक्य आहे. सहज हा शब्द तितका सहज नाही याची मला जाणीव आहे, पण निश्चित रूपाने आपल्याला हे करणं शक्य होऊ शकतंय. कारण जगाच्या राजकारणाचे फासे फार वेगळ्या पद्धतीने पडतायत. ही जी महामारी आहे, हा जो चीनी व्हायरस आहे, हा चीनने निर्माण केलेला आहे, याच्यावर जवळपास साऱ्या जगाचं एकमत झालेलं आहे. आणि त्यामुळे अनेक देशांचा चीनवर प्रचंड राग आहे. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियासारखे लहानसा देश हे सुद्धा चीनचा बदला घेण्याची भाषा करतात. यापैकी अनेकांना चीनशी व्यवहारच नको आहे. जपानचा व्यापार हा चीनशी फायद्यातला व्यापार होता. चीन ज्या ज्या देशांशी व्यापार करतो जागतिक स्तरावर, वैश्विक व्यापार, त्यापैकी फार थोड्या लोकांचा व्यापार हा त्या देशांच्या दृष्टिकोनातून फायद्याचा असतो. बाकी जवळपास सर्व राष्ट्रांचा व्यापार, अधिकतर राष्ट्रांचा व्यापार हा चीन बरोबर होताना हा त्या देशांच्या दृष्टिकोनातून डेफिसिट असतो. जपान मात्र चीनला दरवर्षी जवळपास $165 बिलियन एक्सपोर्ट चीनला करतो जपान. आणि चीनहून
जापानला जे इम्पोर्ट होतं ते 137 बिलियन $137 आहे. म्हणजे जापानच्या दृष्टिकोनातून चीन बरोबर केलेला व्यापार हा जापानला फायद्याचा व्यापार आहे. तरी सुद्धा इन स्पाइट ऑफ दिस जापाननी हे घोषित केलंय की जापानला एकही जपानी कंपनी चीनमध्ये कार्यरत नको. जापाननी सांगितलं त्याच्या सर्व कंपन्यांना की तुम्ही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, मॅन्युफॅक्चरिंग हब हे चीनमधून काढा. जपानला न्या किंवा इतरत्र कुठेही न्या, चीनमध्ये नको. आणि नुसतं इतकंच नाही तर त्याच्यासाठी जपाननी आपल्या कंपन्यांना $2.2 बिलियन ची मदत देऊ केलेली आहे की पैसे घ्या पण चीन नको. आता हा जो अप्रोच आहे की चीनच्या बरोबर आम्हाला व्यवहार करायचा नाही, व्यापार करायचा नाही, त्याचा कितीतरी मोठा फायदा आपल्या देशाला होऊ शकतोय. जपानचे डेस्टिनेशन्स कुठले असू शकतील? ते कंबोडिया असेल, ते व्हिएतनाम असेल, ते थायलंड असेल, पण ते भारत सुद्धा असू शकेल किंवा भारत सुद्धा आहे. आतापर्यंत जपानने भारतामध्ये जी गुंतवणूक केलेली आहे किंवा होती ती प्रामुख्यानं ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं केलेली. इतर क्षेत्रामध्ये जपानने भारतामध्ये फारशी गुंतवणूक केलेली नव्हती. मात्र हे कोविड-19 होण्याच्या आधीच जपानने त्या दिशेनं, त्या दृष्टिकोनातून पावलं टाकायला सुरुवात केलेली होती आणि पुण्याच्या जवळ एक खूप मोठा ईस्ट मॅन्युफॅक्चरिंगचा त्यांचा प्लांट म्हणजे फूड आयटम्स मध्ये चीननी एंट्री केलेली आहे आणि तो प्लांट हा जवळपास तयार झालेला आहे. त्यामुळे जपानची मानसिकता भारतामध्ये इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करायला आधीपासून होती. या कोविड-19नी त्याला जोर दिलेला आहे. त्यामुळे अनेक जपानीज कंपन्या भारतामध्ये येऊ घातलेल्या आहेत, त्यांना भारतामध्ये येण्यात रस आहे. हे जसं जापानचं तसंच अमेरिकेचं. अमेरिकेचा व्यापार हा चीन बरोबर डेफिसिटचा होता. अमेरिका हे चीन हून जे इम्पोर्ट करतं म्हणजे चीनहून जे सामान बोलवतं ते जवळपास $540 बिलियन आहे. आणि अमेरिकेने ज्या पद्धतीने चीनच्या बरोबर एक रणनीती तयार केलेली आहे, कोविड-19 होण्यापूर्वीच चीन आणि अमेरिका या दोघांमध्ये खटके उडत होते, उडालेले होते. आणि कोविड-19 झाल्याच्या नंतर जाहीररित्या अमेरिकन राष्ट्रपतींनी सुद्धा म्हटलेलं आहे की चीन बरोबर आम्ही व्यवहार करणार नाही. आणि त्यामुळे अमेरिकेच्या अनेक कंपन्या या चीनमधून बाहेर निघून इतरत्र जाण्याच्या विचारात आहे. त्या आतापर्यंत चीनमध्ये का होत्या? तर एक केंद्री नावाची यूएसची कंपनी आहे जी थर्ड पार्टी रेटिंग वगैरे करते. त्या केंद्रीचे रिपोर्ट हे प्रसिद्ध असतात. त्या केंद्रीने एक 7th अॅन्युअल रिशोअरिंग रिपोर्ट म्हणून आता नुकताच पब्लिश केलेला आहे या कोविड-19च्या दरम्यान. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आतापर्यंत अमेरिकन कंपन्या या चीनमध्ये गेल्या कारण कॉस्ट वॉज अ फॅक्टर. नाऊ दे आर कमिंग आउट फ्रॉम चायना बिकॉज रिस्क इज अ फॅक्टर. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीला चीनमध्ये खूप मोठी एक रिस्क वाटते आहे. आणि त्या सर्व दृष्टिकोनातून ते कधी काही मेक्सिकोला जातील, काही परत कंबोडिया वगैरे सगळ्या देशामध्ये जातील, पण हे सर्व देश लहान आहेत. तुलनेने भारताची क्षमता, कॅपॅसिटी इन ऑल टर्म्स ही खूप चांगली आहे, खूप जास्त आहे, प्रूव्हन आहे. आणि म्हणून अशा कंपन्या भारतात येऊ शकतील, यायला तयार आहेत. आणि इका म्हणा किंवा सिस्को, ऍपल या कंपन्यांनी जवळपास येण्यास आपलं निश्चित केलेलं आहे. नुकताच फेसबुकनी रिलायन्स बरोबर जो काही करार केला तोही आपल्या लक्षात असेल की हे सर्व होत असताना म्हणजे हा करार तर याच्या गोष्टी फार आधीपासून चालल्या होत्या, पण अशा प्रकारची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुद्धा फेसबुकनी भारतामध्ये रिलायन्समध्ये गुंतवणूक करायला तयारी दाखवली नव्हे, केली. हा एक खूप महत्वाचा संकेत आहे की या सर्व कंपन्या भारतामध्ये यायला उत्सुक आहेत, यायला तयार आहेत. आणि त्यामुळे म्हणजे अगदी ऑटो पार्ट्स पासनं, फार्मास्युटिकल पासनं, अपॅरल पासनं सर्वच क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या या भारतामध्ये येतील. आणि तीच परिस्थिती युरोपची आहे.
इटाली सारखा देश जो जो पूर्णपणे चीनवर जवळपास डिपेंड होता, पूर्ण इटालीची फॅशन इंडस्ट्री याच्या अनेक गोष्टी चीनमध्ये बनवून तयार होऊन यायच्या, त्या इटालियन कंपन्या आपला फक्त त्याच्यावर सिक्का मारायच्या आणि त्या नावाने फक्त विकायच्या. मॅन्युफॅक्चरिंग चीनचंच असायचं. अमेरिकेतली सर्व खेळणी, युरोपमधली सर्व खेळणी ही प्रामुख्याने चीनमधून इम्पोर्ट होऊन यायची. या सर्वांवर प्रचंड मोठा इम्पॅक्ट होणार आहे, कारण की या लोकांना आता तरी चीन बिलकुल नको आहे. आणि त्यामुळे आपण जर एक चांगलं ऑप्शन निर्माण केलं, आपण जर एक चांगलं ऑल्टरनेटिव्ह निर्माण केलं, आपण एक चांगला पर्याय जर देऊ शकलो की नाही भारतामध्ये आम्ही एक चांगला पर्याय देऊ शकतो, तर ती आपल्याला खूप मोठी संधी आहे. 90च्या दशकामध्ये जेव्हा भारतामध्ये आपली अर्थव्यवस्था ही मोकळी होत होती, इकॉनॉमी ओपन होत होती, त्या काळामध्ये आपला काही प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग बेस असून सुद्धा, मॅन्युफॅक्चरिंग बेसची तयारी असून सुद्धा आपण आपल्या अर्थव्यवस्थेला सर्व्हिस बेस इंडस्ट्रीच्या कडे वळवलं. आपण आज सेवा प्रधान देश झालेलो आहे. आपल्याकडे सेवा क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी होतात, अनेक बॅक ऑफिसेस आहेत, अनेक बाकी गोष्टी आहेत, पण जे मॅन्युफॅक्चरिंग आपली ताकद होती त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण फारसा भर त्या काळात दिला नाही आणि त्यामुळे खूप मोठी संधी आपण गमावली. मॅन्युफॅक्चरिंग बेस ज्या पण देशाचा असतो, ज्या देशात असतो, तो देश तुलनेने स्टेबल असतो. आज आयटीच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव खूप मोठं आहे. आपण अत्यंत अभिमानाने म्हणतो की अनेक अशा मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये भारताचे अधिकारी हे सीईओ आहेत. मग ते फेसबुक असेल, ते ऍपल असेल, ते अनेक अनेक वेगवेगळे अशा कंपन्या असतील ज्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट पासून बाकी अनेक कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे अधिकारी हे सीईओ आहेत. पण त्या कंपन्या विदेशी आहेत, त्या भारतातल्या कंपन्या नाहीत. त्यामुळे आज मायक्रोसॉफ्टचा एक लायसन्स जरी आपण विकत घेतला तर त्याला मिळणारा रेव्हेन्यू हा अमेरिकेत जातोय. आज ऑरेकलचा एकही लायसन्स विकत घेतला, फेसबुकमध्ये एकही ऍड कॅम्पेन केलं तर तो सर्व रेव्हेन्यू हा अमेरिकेत जातोय. त्यामुळे जिथे जिथे बेस असतो तिथे हा मुख्य रूपाने आर्थिक स्थैर्य लाभतं. आणि म्हणून मॅन्युफॅक्चरिंग बेस, मग तो आयटीचा असो, तो मशिनरीचा असो, हेवी इंडस्ट्रीचा असो, तो भारतामध्ये नव्हता. ही एक संधी आहे की ज्या निमित्ताने आपण भारताला उत्पादनाचं केंद्र, एक ग्लोबल सेंटर फॉर मॅन्युफॅक्चरिंग असं बनवू शकू, अशी संधी तर निर्माण झालेली आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्याचा फायदा होईल, परिस्थिती आपल्या बाजूला आहे असं चित्र तरी निर्माण होत आहे. आता कोणी म्हणत होतं की एफपीआय मधून काही लोकांनी आपले पैसे आता सध्या बाहेर काढले, कारण की पूर्ण जगामध्ये मंदी आल्यामुळे काही पैसे हे आपले बाहेर गेले आणि ते जवळपास एफपीआय मधून गेलेले जी अमाऊंट आहे ती जवळपास $16 बिलियन आहे गेल्या एका महिन्यामध्ये. पण आता दुसऱ्या अँगलने त्याचा जर विचार केला तर भारताचं जे ऑइल इम्पोर्ट आहे, म्हणजे पेट्रोलियम, डिझेल सारखे तत्सम पदार्थ जे आपण इम्पोर्ट करतो, ते वर्षाला $112 बिलियन आपण करतो. त्या सर्व प्रोडक्ट्समध्ये प्रचंड दर कपात झालेली आहे. त्या सर्वांचे दर प्रचंड खाली आलेले आहेत आणि त्यामुळे अगदी खूप खालचा विचार सुद्धा न केला तरीही किमान 50% त्याच्यामध्ये भारताला बचत होईल असं सर्वमान्य आहे. सर्व अर्थशास्त्रज्ञांना ते मान्य आहे, सर्वांना ते मान्य आहे. त्यामुळे अगदी कन्झर्वेटिव्ह जरी धरलं तरी $50 बिलियन वी आर नाउ सेव्हिंग थ्रू पेट्रोलियम इम्पोर्ट्स. त्याचबरोबर हे कमोडिटीचे बाकीचे जे दर आहेत, आयरन ओर आहे किंवा कोल आहे, यांचेही दर बरेच खाली आलेले आहेत. त्यांच्यावरही भारताची स्पेंडिंग ही खूप जास्त होती, तिथे सुद्धा आपली बचत आहे. आणि त्यामुळे ही झालेली बचत आणि त्याच्यातून येणाऱ्या नवीन संधी या आपल्याला एक चांगलं चित्र निश्चित रूपाने दाखवत आहेत. आणि त्याचबरोबर दुसरे सुद्धा फायदे आपल्याकडे आहेत.
एक तर गेल्या काही वर्षामध्ये भारत हा अत्यंत शांत स्टेबल देश अशी भारताची प्रतिमा जगासमोर आलेली आहे. आपली इकॉनॉमी फार वेगानं वाढते. ईज ऑफ डुईंगचा इंडेक्स हा खूप चांगला इम्प्रूव्ह होतोय, फार वेगानं इम्प्रूव्ह होतोय. गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण प्रचंड जंप मारलेली आहे. क्वांटम जंप ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीने आपण जंप मारलेली आहे, इम्प्रोव्हाइज केलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला जगातल्या चांगल्या व्यवसायांना भारतामध्ये आणण्यासाठी, त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग इथे होण्यासाठी भारत हा चांगला सकारात्मक देश आहे ही अनेकांना खात्री पटलेली आहे. आणि आपण लोकशाही देश आहोत. त्यामुळे एक लोकशाही देश, एक खूप चांगला ऍडमिनिस्ट्रेटेड असलेला प्रशासनिक व्यवस्था असलेला देश, एक भविष्याचं नेतृत्व असलेला देश, अशी भारताची प्रतिमा जी तयार होत होती, त्या प्रतिमेला या कोविड-19 मुळे खूप चांगलं एक पुश मिळालेलं आहे. या निमित्ताने लोकांना कळलेलं आहे की हा देश 130 बिलियन इतक्या जास्त लोकांचा हा देश, हा 130 कोटी लोकांचा देश, हा जगासमोर एक आदर्श प्रस्तुत करू शकतो ही खात्री लोकांना पटलेली आहे. मात्र त्याचबरोबर ही जी काही संधी आपण ज्याला म्हणतो, एक चांगलं भविष्य याच्यातून निर्माण होईल अशी खात्री आपण याच्यातून बाळगतो. हे इतकं सोपं पण नाही. जितकं आपण बोलतो तितकं सोपं निश्चित रूपाने नाही. हे कठीण आहे आणि नुसतं कठीण नाही तर खूप जास्त कठीण आहे. याची जाणीव मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला असेल. आणि म्हणून इथे लक्षात येतं किंवा इथे आठवतात ते परत शिवाजी महाराज, की अफझल खानाला मारल्याच्या नंतर राजे जेव्हा वरती प्रतापगडावर आले आणि त्यांनी जर तिथे विश्रांती घेतली असती 1-8 दिवस, सर्व नीट व्यवस्था लावल्या असत्या की काय किती लोक त्यांचे खानाचे मारले गेले, लुटीचं किती आकडे आहे, काय आहे, कसं आहे वगैरे, हे सर्व जे व्यवस्था लावली असती तरी त्यांना कोणी दोष नसता दिला. उलट तरी सुद्धा त्यांची स्तुतीच झाली असती की खानाचं इतकं मोठं संकट त्यांनी अडवलं. पण मग हे जो संधी हा जो विषय आहे तो त्यांच्या हातून निसटला असता आणि ते राजे होते म्हणून त्यांनी ती संकटातून आलेली संधी पकडली की सर्व लोक गाफील आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अचानकपणे आक्रमण करणं, सरप्राईज अटॅक या एका एलिमेंटचा सहारा आधार घेऊन छत्रपतींनी 18 दिवस प्रचंड परिश्रम केले. न थकता न झोपता दिवस रात्र घोडदौड करून त्यांनी आजूबाजूचा सर्व मुलूक जिंकण्याची पराकाष्ठा केली. तिकडे नेताजी पालकरने केली, इकडे दौलतजींनी केली आणि या सर्वांनी मिळून स्वराज्याचा विस्तार 18 दिवसात दुपटीच्या वर केला. सामान्य परिस्थितीत हे शक्य नव्हतं. सामान्य परिस्थितीत त्याला अनेक वर्ष लागली असती. पण संकटातून आलेली संधी हे महत्वाची. आणि तसंच आपल्याला सुद्धा या संकटामुळे आलेली ही संधी आहे. हे संकट नसतं तर कदाचित अशा पद्धतीने एक मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याचं आपलं स्वप्न इतक्या लवकर साकार झालं नसतं, होऊ शकलं नसतं किंवा तशी संभावना सुद्धा झालेली नसते. आता मात्र तसं नाही. आता मात्र या संकटाने आपल्याला जी संधी समोर केलेली आहे तिचा उपयोग करणं आपल्या हातात आहे. आपण जर परिश्रम केला, कारण याला कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे, नेटकं नियोजन, प्रचंड परिश्रम, संपूर्ण व्यावसायिकता बाळगणं, प्रोफेशनलिझम ज्याला म्हणतात ती बाळगणं आणि अशा पद्धतीने प्रचंड अग्रेसिव्ह मार्केटिंग करणं. चीनचे जे प्रोडक्ट भारतामध्ये इतके आतवर गेले, खोलवर गेले, ते उगाच नाही गेले, फक्त स्वस्तात आहे म्हणूनही नाही गेले. तर त्यांनी ज्या पद्धतीने आपलं जाळं उभारलं, ज्या पद्धतीने त्यांचे लोक भारतातल्या एकेका कंपनीला टॅप करत होते, ज्या पद्धतीने त्यांनी भारताचा खूप मोठा डेटाबेस हा त्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क करण्याकरता वापरला, मेटिक्युलसली वापरला, पेशन्स न सोडता वापरला आणि त्याच्यामुळे त्यांनी एकेका लहान मोठ्या कंपन्यांशी प्रत्यक्ष संपर्क करून आपलं एक जाळं निर्माण केलं. तशा पद्धतीच्या गोष्टी करायची आपल्याला खूप जास्त गरज आहे.
परवाच माझं एका IIT मध्ये तिथल्या स्टाफच्या बरोबर एक भाषण झालं. ही अशीच ज्याला वेबवर झालेली मीटिंग म्हणू शकतो अशी झाली. जवळपास एक 70-80 स्टाफचे सदस्य होते आणि विषय हे अपॉर्च्युनिटी, भारतासमोर आलेली संधी अशाच प्रकारचा होता. विषय झाल्यानंतर त्यांना प्रश्नोत्तराच्या करता मी म्हटलं, एकाने प्रश्न विचारला की आपण म्हणता ते खरं आहे, पण भारताची ती ब्युरोक्रेसी बघता, भारताची सर्व व्यवस्था बघता किती कंपन्या आपल्याकडे येतील वगैरे वगैरे ते त्यांनी म्हटलं. मी त्यांना एक लहानसा प्रश्न विचारला, म्हटलं भारताचं जाऊ देत, आपली इन्स्टिट्यूट ही गेल्या काही वर्षापासून, म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटच्या स्टाफ बरोबर मी बोलत होतो, ती इन्स्टिट्यूट गेल्या काही वर्षापासून जापानच्या बरोबर कोलॅबोरेशन करून काही प्रोजेक्ट एक्झिक्यूट करते. अकॅडमिकली जापानच्या अकॅडमिकल इन्स्टिट्यूशन्सची आणि जापानच्या इंडस्ट्रीच्या बरोबर त्यांनी चांगला टायप करून जापानने सुद्धा चांगलं बऱ्यापैकी फंडिंग या इन्स्टिट्यूटला दिलेलं आहे. मग हे सर्व असताना आपल्यापैकी किती लोकांना जपानी भाषा येते? उत्तरामध्ये एकालाही पूर्णपणे व्यवस्थित नीटनेटकी जपानी भाषा येत नव्हती. फक्त 4 ते 5 लोकांना जुजबी जापानीज बोलता येऊ शकत होतं. लक्षात घ्या, आपण 8-10 वर्षापासून ती इन्स्टिट्यूट त्या जपानशी व्यवहार करते आणि तरी सुद्धा त्यांच्या भाषेत, कारण जापानीज लोकांना त्यांच्या भाषेत व्यवहार करणं हे विपरीत असतं. जापानीज शिकण्याची सुद्धा आपण इच्छा दाखवली नाही, प्रयत्न केले नाही. अशाने आपण ती संधी गमावणार, संधी आपल्या हातात येणार नाही. आणि त्यामुळे जर जापानशी आपण इतकं बोलतो की जापानीज कंपन्यांना अट्रॅक्ट करायचं तर जापानीज शिकलं पाहिजे, त्याची तयारी असली पाहिजे, त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. जर जगाची बाजारपेठ आपल्यासमोर खुली होत असेल तर त्या जगाच्या बाजारपेठेत चालणाऱ्या भाषा सुद्धा आपल्याला शिकाव्या लागतील, त्यांची तंत्र आपल्याला शिकावे लागतील, तिथे कशा पद्धतीने व्यवसाय करावा लागेल हे सुद्धा आपल्याला शिकावं लागेल. आणि म्हणून प्रचंड मेहनत करण्याची गरज आहे. नारायण मूर्तींनी आत्ताच काल परवाच एका ठिकाणी म्हटलं, नारायण मूर्तींचे सर्व विचार मला पटतात अशातला भाग नाही, पण त्यांनी खूप चांगली गोष्ट परवा म्हटली. ते म्हणाले की जर या संकटातून बाहेर पडायचं असेल तर किमान पुढील 2-3 वर्ष हे आपल्यापैकी प्रत्येकाला आठवड्याचे 60 तास काम करण्याची गरज आहे. आठवड्याचे 60 तासचा अर्थ होतो की आठवड्याचे 6 दिवस प्रत्येकी 10 तास प्रामाणिकपणे प्रत्येकाने काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने काम करू शकलो, आपण या उत्साहाने, या झीलने, या ताकदीनं जर आपण काम करू शकलो तर निश्चित रूपाने आपल्या समोरची जी आव्हानं आहेत ती आव्हानं आपल्याला संधीच्या सारखीच वाटू लागतील. आज भारताची जी जागतिक अर्थव्यवस्थेतली स्थिती आहे किंवा स्थान आहे, त्या स्थानावरनं समजा 5व्या स्थानावरनं आपल्याला 3ऱ्या स्थानावर यायचं असेल तर ज्या पद्धतीने शिवाजी राजांनी आपलं राज्य दुप्पट केलं संकटाचा आधार घेऊन, तसंच आपल्याला या चांगल्या संधीचा फायदा घेऊन, जेव्हा जगातले अनेक देश ढेपाळलेले आहेत, त्यांना सुचत नाही पुढे काय करायचं ते, त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे की याच्यातून बाहेर निघाल्यावर आपल्या अर्थव्यवस्थेला कसं आपण रुळावर आणू शकू. अनेक देशांना आत्मविश्वास सुद्धा नाही आहे सर्व करण्याचा. त्या परिस्थितीमध्ये आपण अत्यंत आत्मविश्वासाने आपण एक एक पावलं नीट टाकत जर आपण चाललो तर मला पूर्ण विश्वास आहे की आपलं स्थान आपण बळकट करू शकू. या संधीचा फायदा घेऊन आपण आपले आर्थिक व्यवस्था जास्त मजबूत करू शकू आणि एक चांगलं जंप घेणं, ज्याला म्हणतो अर्थव्यवस्थेतला जंप घेणं. जेव्हा अर्थव्यवस्थेत एखादा देश पुढे जातो तेव्हा त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा फायदा असतो. देश पुढे जातो म्हणजे फक्त देश तंत्र पुढे जात नाही, तर देशाच्या नागरिकांनाही त्याचा निश्चित रूपाने त्याचा लाभ मिळतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सर्व जर आपण विचार केला, जागतिक व्यवस्थेचा विचार केला, ज्या पद्धतीने आपण या महामारीला तोंड देतोय त्याचा विचार केला,
तर या सर्वावरनं आपल्या हे लक्षात येईल की जगामध्ये आपली भूमिका एका कणखर देशाची झालेली आहे, एका सशक्त देशाची झालेली आहे. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर आता जे काय आपण पावलं उचलतो आहोत त्याच्यावरनं आपण निश्चित रूपाने या संकटाला संधीत रूपांतरित करायला तयार असलेला देश असं चित्र आपण समोर आणतो आहोत हे निश्चित आहे. 1930च्या सुमाराला एक मोठे अर्थशास्त्री झाले, तेव्हा सुद्धा जागतिक मंदी आलेली होती. त्यांनी एक केन्झियन थ्योरी मांडली. केन्झियन किंवा काही लोक त्याला किनेसियन थ्योरी म्हणतात. ती केन्झियन किंवा किनेसियन थ्योरी काय, तर अशा प्रकारची मंदी आल्याच्या नंतर शासनानं सरकारनं जास्तीत जास्त खर्च करावा. तो खर्च केल्यामुळे जी डिमांड आहे इकॉनॉमीमध्ये ती डिमांड वाढते आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल अर्थव्यवस्थेला गती येते, अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळतो. त्यामुळे सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर, शिक्षणावर आणि या बेरोजगारीवर जास्तीत जास्त खर्च करायला पाहिजे, तर या पूर्ण अर्थव्यवस्थेला गती येईल. आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या प्रधानमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी जी काही विधानं केलेली आहेत किंवा आरबीआयच्या गव्हर्नरांनी जी काही विधानं केलेली आहेत ती सर्व याच दिशेने जाणारी आहे की आपण तयार आहोत हे सर्व करायला. आपण केन्झियन इकॉनॉमी बनायला तयार आहोत आणि त्यामुळे या अर्थव्यवस्थेला गती देण्यास सुद्धा आपला देश हा तयार आहे. हा संकेत सुद्धा आपल्याला अत्यंत स्पष्टपणे समोर आलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपलं भाग्य आहे की आपल्याला एक अत्यंत संवेदनशील सरकार मिळालेलं आहे. म्हणजे भविष्याचा वेध घेणारं नेतृत्व आहे, अत्यंत संवेदनशील सरकार आहे आणि जागृत असलेला 130 कोटी लोकांचा हा समाज पुरुष आहे, हा जागृत समाज पुरुष आहे. या पूर्ण गेल्या 2 महिन्याच्या या संकटाच्या काळामध्ये लक्षात आलं की हा देश फक्त सरकारी तंत्राने चालत नाही, तर इथलं समाजतंत्र खूप जास्त जबरदस्त असं मजबूत आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये कोणीही उपाशी झोपत नाही. कितीही संकट आले तरी सुद्धा या देशावर त्याचा राग काढत नाही, कारण हा देश हा सर्वांचा आहे, ही भावना त्याच्या मागे आहे. त्यामुळे संवेदनशील सरकार आणि जागृत असलेला समाज हे आपल्या पाठीशी असलेलं बळ आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक दिलाने जर ठरवलं, आपण विचार केला की आपण मेहनत करू, ज्या ज्या क्षेत्रात जसे जसे आहोत त्या त्या क्षेत्रात आपण काहीतरी करू शकू आणि करता येईल. अनेक उदाहरणं आहेत. अगदी लहानसं उदाहरण घ्यायचं तर ते आपण सर्वांनी वाचली असेल ती स्टोरी. एक साधा ऑटोवाला, किती शिकलेला, काय अशिक्षित, त्याने त्याच्या ऑटोचं डिझाईन असं केलं की ज्याला फिजिकल डिस्टन्सिंग आहे ते फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन होईल, संपर्क येणार नाही, पण ऑटोमध्ये ज्या प्रवासी आहे ते व्यवस्थित बसता येतील. ते डिझाईन जेव्हा व्हायरल झालं तेव्हा आनंद महिंद्रा, जे महिंद्रा इंडस्ट्रीजचे चीफ आहेत, त्यांनी स्वतः ट्विट करून त्याचं अभिनंदन केलं की ही खरी इनोव्हेटिव्ह कल्पना आहे, हे इनोव्हेशन आहे आणि या इनोव्हेशनचीच भारताला गरज आहे. त्यांनी ताबडतोब त्याला नोकरी देऊ केली की अरे याला आमच्या R&D मध्ये घ्या, ही अशी काहीतरी आउट ऑफ बॉक्स विचार करणारी माणसं आहे, हीच पुढे भारत घडवणार आहे. परवा आपण सोशल मीडियामध्ये वाचलं असेल, खरी घडलेली घटना आहे. जळगाव जवळच्या एका लहानशा खेड्यामध्ये केळ्याचं भरपूर पीक झालं. या सर्व लॉकडाऊनमुळे या केळ्याला बाहेर कुठे बाजारात भाव नाही, काय करायचं, ते केळं पडून पडून खराब होतील, सडतील. तर त्या व्यक्तीच्या डोक्यात आयडिया आली की नाही, याचे वेफर्स करू आपण. त्यांनी सर्व कुटुंबाला कामाला लावलं. लॉकडाऊनमुळे सर्व कुटुंब घरीच होतं. सर्वांनी त्याचे वेफर्स तयार केले आणि मग ते विकायला काढले. त्यांना जो फायदा होतो आहे, त्यांचं म्हणणं आहे की केळं विकून सुद्धा जो झाला नसता त्याच्या काही पट फायदा आम्हाला त्या वेफर्सच्यामुळे होतो आहे. त्यांना काय प्रश्न असतील पडतील, त्यांना प्रश्न पडले असतील, त्यांना त्रास झाला असेल, कशामध्ये पॅकिंग करायचं, कसं करायचं, लॉकडाऊनमुळे काही मिळत नाही, मार्केटिंग कसं करायचं, कुठल्या किराणा दुकानदारांशी कशा पद्धतीने संपर्क करायचा, खूप प्रश्न असतील, पडले त्यांना प्रश्न, पण त्यातूनही त्यांनी मार्ग काढला. त्यामुळे अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्या उदाहरणातून आपण हे म्हणू शकतो की आपण जर विश्वास मनाशी बाळगला की नाही
आपण नुसतं याच्यातून बाहेर पडणं इतकं आपलं उद्देश नाही, तर या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि ती सुद्धा सुवर्ण संधी म्हणून त्याचं रूपांतर करणं उद्दिष्ट आहे. तर निश्चित रूपानं आपण या सर्व त्याला संकट म्हणू, त्या संकटातून, या कोरोना महामारीच्या विळख्यातून खूप चांगल्या पद्धतीनं बाहेर पडू. आपले RBIचे गव्हर्नर श्री शक्तिकांता दास यांनी खूप छान वाक्य आत्ता परवाच्या त्यांचे एक दोनदा ते जे जनतेसमोर आले इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, त्यांनी खूप छान वाक्य म्हटलं, टफ टाइम्स नेव्हर लास्ट, टफ टाइम्स नेव्हर लास्ट, ओनली टफ पीपल अँड टफ इन्स्टिट्यूशन्स. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.